गुड मॉर्निंग मैत्रिणींनो आणि मित्रांनो, राम राम मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. कशी दिसते मी झोपेतून उठल्या मला लवकर कमेंटमध्ये सांगा. तर आज सकाळीच मी व्हिडिओ काढलेला आहे, कारण दुपारी मला बाहेर जायचं होतं म्हणून दुपारचं काही शूट घेऊ शकत नव्हतं, म्हणून सकाळीच घेतलं. खूप दिवस झाले ब्लॉग नाही पडलेला माझा, तर बघून घ्या. तर आज मी आधी पहिले सकाळी सुरुवात केली पिनूपासून. जरा रडवलं बरं का, जरा सकाळी रडवायला खूप मजा येते मला. त्याच्यानंतर मग मम्मीने माझ्यासाठी चहा ठेवला होता आणि मम्मी मला 3 तास झाले उठवत होती, पण मी काय उठले नाही अजिबात. त्याच्यामुळे मम्मी माझ्यावरती चिडली होती. पण तिचा आज काहीतरी प्लॅन वेगळा दिसतोय, कारण ती कांदा वगैरे चिरत होती. मग याचा अर्थ काहीतरी स्पेशल बनवणार आहे मम्मी. त्याच्यानंतर मी ब्रश वगैरे करून घेतला, किचनमध्ये आले. जरा मम्मीलाच बोलत होते नाही का, गोड गोड आता आता बोलल, पण नाही बघा मम्मीचा चेहरा कसा झालाय, बोलत नाही मला ती. त्याच्यानंतर तिने मला चहा वगैरे दिला. मग मी मस्त असं चहा पिऊन घेतला. तर बघा तुम्ही मी कशी दिसते, फ्रेश वगैरे झाले, ब्रश वगैरे केला बरं का. नाही तर म्हणतात पारुशीचे ब्रश नाही केला, काय नाही, ब्रश करूनच मी चहा पिते. त्याच्यानंतरने मग आवरलं, मी फ्रेश वगैरे झाले, आंघोळ केली. मग नंतरने मग बघितलं मम्मी काहीतरी बनवत होती. मग मला वाटलं ते नाही का काय असतं ते रव्याचं काहीतरी डोसा वगैरे बनवत असेल, मग तेच निघलं. आणि त्याच्यानंतर तिचा फेवरेट शाहरुख खान, म्हणजे ते शाहरुख खानचं ते पुढं मोबाईल ठेवून नाही का, आजकाल लेडीजचं तेच झाले, पुढे मोबाईल ठेवायचा आणि खाली स्वयंपाकात मिडी जास्त झालं तरी काही विषय नाही. त्याच्यानंतरने मग मी देवाची पूजा करून घेतली, स्वामी समर्थ यांची. आणि मी स्वामी समर्थ यांचं पारायण करते दररोज, म्हणून मला खूप छान वाटते, माझा दिवस खूप छान जातो. हे बघा तुळशी बघून घ्या. पुण्यात राहायचं म्हणलं की असंच एवढ्या कुंड्या एकदम गच्च करून टाकायची असते गॅलरी, कारण सुट्टे लावायला आपल्याला काही टाईम नसतो. त्याच्यानंतर मम्मीनी ते उत्तापा करून घेतला बरं का, आणि खूप छान दिसत होता बरं का. म्हणलं जाऊ सकाळी आज जरा नवीन डिश भेटते. माझा भाऊ पण आज घरी नव्हता, आम्ही दोघीच होतो. त्याच्यामुळे मम्मीला म्हणलं हेच कर, कारण आपण दोघीच आहे, मग जास्त स्वयंपाक वगैरे काय करू नको. तरी पण तिचं काय माझ्याकडे लक्ष नव्हतं. मम्मी किती पण रागवलेली आणि चिडलेली असू द्या, तिने शेवटी माझ्यासाठी बनवलंच आणि मग मला दिलं. खूप छान अशी ती चटणी केली होती बरं का खोबऱ्याची. तरी पण मम्मी माझ्याकडे कशी बघते बघा. पण मी मग खाऊन घेतलं. त्याच्यानंतर खूप छान झालं होतं. कसं दिसते, क्वालिटी आहे का नाही. आमची मम्मी रेसिपीमध्ये 1 नंबर आहे बरं का. जर आम्ही हॉटेल टाकलं ना, हिच्या ले व्हायरल होईल नाही का एकदम क्वालिटीमध्ये. मग पिनूला विचारलं कसं आहे सांगणार व्हिडिओमध्ये, मग खूप छान आहे. तर आजचं माझ्या मिनी सिरीज तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि कमेंटमध्ये सांगा काही चुकत असेल तर. बाय.